एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमधील त्र्यंबककडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। पावसाचा जोर वाढल्याने हा रस्ता जलमय झालेला आहे। नाशिकमध्ये ही अपडेट समोर आलेली आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंदन, काय सुरू आहे सध्या नाशिकमध्ये? पावसाचा जोर वाढल्याचं कळतंय, काय सांगाल? निश्चितपणे कालपासून त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की त्र्यंबकेश्वरकडे जाणारा हा मार्ग जो आहे त्या मार्गावर या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलेला आहे। हा त्र्यंबकेश्वरकडे जाणारा प्रमुख मार्ग आहे, त्याच्यामुळे याच्या शेजारचा मार्ग जो आहे तो देखील आता बंद झालेला आहे आणि एकच मार्ग आता त्र्यंबकेश्वरकडे जाणारा जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे वाहनं जे या ठिकाणून येत आहेत त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय। प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून हा संपूर्ण पाण्याचा जो प्रवाह आहे तो कुठेतरी बाजूला करण्याचा, तो थांबवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। मात्र सातत्यानं जो पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये काल रात्रीपासून सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता त्र्यंबकेश्वरकडे जाणारे जे रस्ते आहेत त्यावर अशा पद्धतीनं पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे इकडे येणारे जे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, त्याचप्रमाणे जे भाविक आहेत त्यांना या ठिकाणी येण्यास अडचण येते आहे। त्याच्यामुळे आता पावसानं उसंत घेतल्याशिवाय ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात येऊ शकणार नाही असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि भर पावसात सध्या प्रशासनाच्या वतीनं ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। धन्यवाद चंदन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। त्र्यंबककडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचलेलं आहे।